तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज काय पित्तर अमावस्या आहे, तर खाली सगळी तयारी चालली आहे. म्हणजे मच्छी बिच्छी फ्राय करायची, चिकन वगैरे. तर खाली काकू पण आले आणि आता म्हणजे थोड्या वेळातच सगळं रेडी करून पत्र्यावर तो सूप ठेवायचा असतो. म्हणजे आणि खाल्ला काय काव काव बोलायचं असतं, ते असतं तुम्हाला माहिती असेल. आमचे दोन सतत असं केलं पाहिजे. काय काय आहे बघ, काय काय आहे ते घे. बघ कसा भराचा तर. हो बघ, मी तर सांगायला असा करायचा म्हणून मम्मीला सांग. मम्मी कधी 2-3 वर्षांनी येतं. एकच सूप आणि हो घरी ठेवले होते ते. घरचा देवांचा आशीर्वाद काढलास मग तुला काय सांगितलं मी आलास काय काढ म्हणून जरासा. मग तू गेलतास ना. हो बघितलं तुला गेलतास म्हणून मला समजला. कडपड पण ठेवली, मला समजलं तू गेलतास म्हणून मी बोलले तुला. चिंबोरी कुठं आहे? काय या बनवल्या त्याच्यानं साखरच नाही टाकली. म्हणजे टाकलंय पण एवढी नाही, खावंसं पण नाही वाटत. अरे चाट खावायचं होतं मग. हिचा याच्यावर लक्ष आहे हो सगळा. पाय बडे खिरीवर टाकलं होतं हे सगळं. हे पाय पड तिथं ठेवल्या. ए चल आता गाईज बघा बनवलंय बाबाई चिकन. चल हट नंतर य. गाईज बघा, दारू पण लागतं आणि चहा पण लागतं ठेवायला. बाबा दारू का ठेवता? तुमची माझा वापूसच पिवायचा. वाहनाची नाही तुझ्या नाकाला बघाय लागलाय. घेतो कसं दे. चहा वत, दारू वत, पाणी वत, सगळं साईडला वत. साईडला वत. पाणी असा फेकून देस सगळा बाजूला. वरड र काव काव काव. ए वडा वरडलो. वरडलास मग काव काव. ते बाबा दारू पितात ते बघ. आई तेव्हा बाबा दारू पिली, तेव्हा बाजूला ठेवली आणि पिली. आता बघा त्या घरी चाललोय, कारण आता दुसरा तट तिकडे ठेवू म्हणजे मम्मी पप्पांना, आणि इथं ठेवलं तो आपले आमचे बाबा आहेत त्यांचे मम्मी पप्पांना. म्हणजे माझी पणजीच बोलतात ना वाटतं. आता त्या घरी चाललोय.
खाली येते बसते. पप्पांच्या मम्मीचे दोघांचे पण कुठले बटन सांगितलं. हा ना. हां उदबत्ती घे. नमस्कार करा. चल जे चल. आता नाही पिवायचं अजिबात. हो मला मरू दे. दीदी बाबांना वरडते. जेवायला ये. जेवलीस काय केलं जेवायला? अरे वा. जेवायला बिस्किट आणि चहा. जेवायला चांगलं जेवण आहे. घाशील काय? बघिये काय काय बनवलं ते. तर गाईज बघा केस कापलीत. बरोबर ना अशी मला वाटते कापली. चांगली वाटते ना. एवढं काय मला कापायचीच नव्हती. जराशीच कापली. आधी केसा कशी वाटतात? काय फॅशन नाही हो तुला माहिती अजून. हाय अशी केसांची मग हो चकन. केसांचा आणि डोल्यांचा संबंध काय? म्हणजे केसांचा काय आणि डोल्यांचा काय संबंध? कापायला तुला ना काय थोबाडा देव एक. हो 10 रुपये. कापलं तरी केस नाही. काय ते चांगलं वाटतं ना तुला? मग अरे आत्ताची ती फॅशन आहे. हो फॅशन आहे. मग मावाल्यासारखं फॅशन. हो मावाला सर. त्याला बोलतात मावाली. हो मावाल मग काय तरीच. तर गाईज बघा केस कापलीत. बरोबर ना अशी मला वाटते कापली. चांगली वाटते ना. एवढं काय मला कापायचीच नव्हती. जराशीच कापली. आधी केसा कशी वाटतात? काय फॅशन नाही हो तुला माहिती अजून. हाय अशी केसांची मग हो चकन. केसांचा आणि डोल्यांचा संबंध काय? म्हणजे केसांचा काय आणि डोल्यांचा काय संबंध? कापायला तुला ना काय थोबाडा देव एक. हलकट लावड्याचा. हो 10 रुपये. कापलं तरी केस नाही. काय ते चांगलं वाटतं ना तुला? मग मग
अरे आत्ताची ती फॅशन आहे हो फॅशन आहे मग कुठली मावल्यासारखी फॅशन हो मावाल सर त्याच्याबद्दल मावाली हो मावाल मग काय तरीच बघा आज पण इंडिया पाकिस्तान आज पण यांना वन साईड पिलो एवढा काय नाही गाईज मी आता व्लॉगला एंड करत आहे माझ्या काशा निघल्या केसांवरनं ते दरवेळीच निघतात पण कापतच नाही पण हे नुसती घरातली जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून जा